हाय फ्रेंड्स, ब्लॉग बाय नीलम या चॅनल मध्ये मी नीलम तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर कशा आहात? मजेत ना? मी पण। तर व्हिडिओला काही सुरुवात केलेली नव्हती, त्यामुळे म्हटलं चला आता सुरुवात करावी। तर आज आहे आमच्या म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई 2 नंबरच्या चुलत, तर त्यांच्या मुलाचं लग्न आहे। तुम्ही मागच्या एका ब्लॉग मध्ये त्याचा साखरपुडा पण पाहिला असेल। खूप सुंदर असा साखरपुडा झाला होता आणि आज आहे त्या लग्नाच्या सुवासनीचा कार्यक्रम, जो भडण्याचा कार्यक्रम असतो तो आहे। तर आम्ही सगळ्याजणी इथे आलेलो आहोत, सगळे पाहुणे मंडळी पण आलेले आहेत आणि सवासनीच्या कार्यक्रमामध्ये नाही का मग आम्ही असं ठरवलं होतं थीम की सगळ्यांनी इरकल साड्या घालायच्या आणि त्यावरती जी ऑक्साईड ज्वेलरी असती ती घालायची असं ठरवलं होतं। तर सगळ्याजणी घालून आलेल्या आहेत, खूप छान दिसत आहेत, तुम्हाला दाखवेल मी। पण सध्या तरी जेवण चालू आहे, तर सगळ्यांचं जेवण झाल्यावर नक्कीच दाखवेल। आम्ही काय केलं होतं, सगळ्यांनी असा व्हॉट्सअप ग्रुप केला होता शेखर वेडिंग म्हणून, सगळं त्याच्यात केलं होतं पण हिने नाही फॉलो केलं बघा। अजून तुम्हाला अशीच दिसणार आहे। आता आम्ही निघायच्या टायमाला मग तयार होऊन येईल। तर चला अजून कंटिन्यू पुढे कार्यक्रम राहीलच आपला, त्यावेळेस तुम्हाला समजेलच ना की काय होणार आहे काय नाही। जातं पण असं थोडक्यात सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की जागा पण कमी होती आणि ते जातं सरकवायचं पण नसतं, त्यामुळे तिथल्या तिथं सजवलंय, पण छोटंसं आणि छान सजवलेलं आहे। तर तुम्हाला आहे ना एक एक जणी दाखवतो आम्ही। मी अशी साडी वेअर केलेली आहे आणि ह्या आमच्या जाऊबाईंनी ग्रीन कलरची साडी घातलेली आहे आणि इथे आमच्या आहेत नंदूबाई, त्यांनी पण साडी घातलेली आहे आणि मस्तपैकी अशी ज्वेलरी पण घातलेली आहे। पुढे पण खूप काय काय ठरवलेलं आहे, बघू काय काय सक्सेस होतंय ते त्याच्यात नक्कीच बघू। आता पिवळं वगैरे घालायचं तुम्हाला समजेलच, एक एक ब्लॉग येतीलच आपले त्यानुसार। आणि ही आहे आमची सुप्रिया, माझ्या नंदेची सुनबाई। तर तिने पण साडी अशी जांभळ्या कलरची वेअर केलेली आहे आणि मस्तपैकी ज्वेलरी पण घातलेली आहे। तर कशा दिसतोय आम्ही सगळ्या नक्कीच सांगा। अजून आहे जेवण वगैरे चालू आहे। आणि ही आहे माझ्या जावेची मुलगी, ही आहे माझ्या जावेची मुलगी मोठ्या जाऊबाईंची, तिचे नाव आहे स्वाती। तर तिने पण घातलेली आहे, तिने ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे, इरकलच घातली आहे। आणि कसं रे तिचं छोटं बाळ असल्यामुळे ती उशिरा आली आणि खूप गडबड झाली, तर तिची नेमक्या ऐन टायमाला ज्वेलरी सापडली नाही असं ती म्हणते। मग तिने ज्वेलरी तर वेअर नाही केली, पण जे तिचं आहे दागिने ते घालून आली ती आपली। आणि ही आहे तिची मुलगी। काय बोलणार? ही आहे मीरा, ही तुमच्याशी काहीतरी बोलेल थोडं। बोल मीरा। आणि मीराचं पण चॅनल आहे, तर मीराच्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। काय नाव आहे तिचं? मीराज ऍक्टिव्हिटी। तिच्या पण चॅनलवरती तुम्हाला छान असे छोट्या मुलींचे व्हिडिओ पाहायला भेटतील, म्हणजे ती खूप ऍक्टिव्ह आहे आणि ती कंटिन्यू रील्स वगैरे बनवत असते, तर तुम्ही तिच्या चॅनलला पण नक्कीच। हॅलो गाईज, ही माझी छोटी आंटी आहे। जर तुम्हाला याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आमची स्वाती कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा। छोट्याशा बाळाला सोडून आली ती, पण आली। तर ह्या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई, सगळ्यात मोठ्या आणि मुलाच्या सख्खी चुलती, म्हणजे मोठी मम्मी म्हणतो तो। तर बोला ताई, बोला की। तर आमच्या सासूबाईंनी पण इरकल वेअर केली बरं का, आमच्या सांगण्यावरून, जावांच्या सांगण्यावरून नाही बाबा सगळ्यांनी करायचं म्हणून घातली। आणि ह्या जाऊबाईंची ही सुनबाई म्हणजे आमची सुनबाई, तर तिने पण छानपैकी अशी जांभळी साडी वेअर केलेली आहे आणि सगळे दागिने पण घातलेले आहेत। खूप छान पद्धतीने सगळ्या तयार पण झालेले। कशा दिसतात कमेंट मध्ये नक्कीच सांगा, नक्कीच सांगा। आणि आमच्या ह्या सासूबाईंच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। ह्या आमच्या भाऊजी लागतात वहिनी। तर बोला काय बोललं, तर त्यांना माहित असून पण आहे ना त्यांनी घातलेली नाही इरकल साडी। त्यांच्या सुनाला आम्ही ग्रुप मध्ये ऍड केलं होतं आणि तिने सांगितलं पण बिचारीने, पण ह्यांनी काय ती साडी घातली का नाही घातली? नाही माझ्याकडे काही कारण सांगतात बघा, नाही का साडी नाहीये माझ्याकडे। काय बोलणार, बोला बोला की। माझ्या आमच्या आता मी तुम्ही भाऊ म्हटलं बरं, नीलमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढं तरी बोला।
व्हिडिओला लाईक करा. तर ह्या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई, सगळ्यात मोठ्या. तर ह्यांनी सकाळी आहे ना सगळं देवाचं जे पण आहे जाण्याधाण्याचं जे पण असतं करायचं ते सगळं त्यांनी केलं होतं, करून दिलं सगळं त्यांना. आणि सगळं व्यवस्थित असं ते भरतात वगैरे, जे देवपूजा करतात ती सगळी व्यवस्थित अशी छान पद्धतीने त्यांनी केलेली आहे. आणि कसं ना, कारण की मोठ्यांना आपल्यापेक्षा माहीत असतं, पहिल्यापासून चालत आलेली परंपरा, त्यामुळे त्यांनी तिथं सगळं व्यवस्थित असं भरून घेतलेलं होतं, सगळं व्यवस्थित. कारण की खूप काही असतं त्याच्यामध्ये करण्यासारखं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते खूप लक्ष देऊन करावं लागतं. तर त्या अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मंदिर पण त्यांनी खूप सुंदर सजवलेलं होतं. त्यांना ती रोजचीच सवय आहे, त्यांच्या घरात पण त्या रोज असं फुलांनी मंदिर सजवतात. तुम्ही इथं पाहत पण असताल, खूप सुंदर असं सगळं फुलांनी सजवलेलं आहे. त्या सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला जातात तेव्हा सगळे फुलं घेऊन येतात आणि मस्तपैकी असं छान सजवतात. तर ते खूप त्यांचं हे आहे म्हणजे त्याच्यात. आणि इथे आता सगळं झाल्याच्या नंतर परड्या वगैरे सगळं भरून घेतलं. जे परड्या भरणाऱ्या असतात त्या पण आल्या होत्या लेडीज परड्या घेऊन. तर सगळं असं छान पद्धतीने परड्या वगैरे भरून घेतल्या. आणि त्यानंतर त्यांनी खूप सुंदर अशी गाणी पण गायलेली आहेत, तुम्ही नक्कीच ऐका. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, ते वातावरण वेगळंच असतं. पुढचं दार लाव असू द्या, जरा वेळ त्याला मापायचं काय होते गोवळ्याचं वापरून असं. असं करा की आहे ना देवापाशी ठेवा. कोण आलेला आहे ना, कोण आलाय ती देवापाशी ठेवा. आणि हे जे तुकडे करून होय ऐका ना, वाटा जेवण झाले वाजतात ना. अहो पायाचं पडायचं पडल्या तुकडं करू सगळे काय निघाल परदेवाल्यांना सेवासनीला एक एक तुकडं त्यातलं आलं पाहिजे. अरे बाबा आमचं चांगलं काम म्हणजे आठवण आहे. दुसऱ्या बारीने यायला कापूर गोड तेल आलं. रांगोळीचं
परत लावायचंय का? वैभवताई, कुठे तुम्ही कापूर कुठे ठेवलाय? दुसरा आहे ना? गाडी पेटी कुठे ठेवली आता ह्यांनी काय? भैया पाया पण सगळे ते गायलाचा हे लावायचंय मला इकडे राहा. म्हणजे सवासणीला निरंतर द्यावायला लागतं. हे बाबू आपल्या लाईट गेल्यावर पाणी येत नाही का त्याला म्हणून भरून घे पाय. त्यानंतर इथे ज्या सुवासनी बोलवल्या होत्या त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी अशी ताटं करून घेतली होती. पुरणपोळीचा स्वयंपाक होता. सगळे असे ताटं सगळ्या जावणी वगैरे माझ्या करून घेतली आणि पटापट सगळं आवरलं. आणि त्यानंतर सुवासनींना जेवायला बसवायचं होतं. त्याच्यामुळं तसं तर ताईंनी आमच्या स्वयंपाक बाहेरच दिला होता करायला. म्हणजे 2 लेडीज आल्या होत्या, त्यांनी सगळा तो स्वयंपाक केला होता आणि स्वयंपाक पण खूपच सुंदर झाला होता. पोळ्या पण स्पेशली खूप छान झाल्या होत्या. तर आणि सगळा स्वयंपाक म्हणजे एकदम छान झालेला होता.
मांडव नव्हता, त्यामुळे थोडंसं सगळ्यांना थोडं हे वाटत होतं. पण ठीक आहे, काही अशा गोष्टी होत असतात, लवकर ॲडजस्टमेंट होत नाही, त्यामुळे खरं त्याला पोळी मागा आता, पोळी आणून दे. आणि ते सगळं वरचं आवरून झाल्यावरती खाली बांगड्यांचा कार्यक्रम सुरू होता. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असा पार्किंगमध्येच खाली ठेवला होता, म्हणजे प्रत्येक लेडीज येऊन तिथे बांगड्या भरू शकते अशा पद्धतीने खालीच ठेवला होता. तर खूप छान पद्धतीने कार्यक्रम झालेला आहे आणि पुढे पण काय काय आहे तर नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आमच्या ताईंच्या भाऊजाई, तुम्ही मागच्या पण ब्लॉग मध्ये पाहिलेले आहे त्यांना, आणि ह्या त्यांच्या भाऊजाई आहेत. आणि हा त्यांचा मुलगा आहे, काय नाव आहे त्याचं? शिवांश. ए शिवांश, आमच्या शिवांचंच नाव आहे. ए शिवांश, हा दुसरा शिवांश आहे. इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं वरती वरती कॅमेरा. तुमचं नाव काय ताई? भाग्यश्री. भाग्यश्री. हे पण आपले चॅनल खूप यांनी बघतात, त्यामुळे. आणि तुम्ही पण बघा, नक्की सांगा कमेंट मध्ये आमचा कार्यक्रम कसा झाला ते. बाय 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 बाय. आणि ही आहे कलवरी, नवरदेवाची बहीण. आणि ही कोण आहे? तिच्या म्हणजे नवरदेवाच्या मामाची मुलगी आहे. नाव काय तुझं? ती पण आपला चॅनल बघते. काय काय सांगशील आमच्या चॅनल बद्दल? तुला कसं वाटतं? तुला कसं वाटतं आमचं चॅनल बघून? छान वाटतं ना? काय सांगशील अजून? नवरदेवानी येऊन मध्येच घाण केली आहे. असं टाकणार ना मी. तुझं नाव काय? नाव तरी सांग. सायली आहे. आमच्या काकूच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आमचा कार्यक्रम आवडला असेल तर शेअर पण करा. जाऊ दे की तुझा मस्त. मामी उखाणा घेणार आहे पहिल्यांदा. नाही, चला लवकर सांगा. हा घ्या. ए माईक कुठे गेला? माईक. रुसलेल्या राधेला कृष्णवंत हास, सुनील रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. आता तुम्ही घ्या, चला. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाहते, ज्ञानेश्वर पाटलांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा. आवलाय जुना का नाही काय? चला घ्या आमची जाऊ बाई. ताटात चांदीचे ठसे आणि रवा अभिषेक बच्चन सारखे दिसे. अयो, परत एकदा हे जरा आवाज बंद करा रे. चांदीच्या ताटात सोन्याचे ठसे आणि रवा अभिषेक बच्चन सारखे दिसे. चला भागू मॅडम. चांदीच्या ताटात रुपये टाकते बंदा, धर्मरावांचं नाव घेते सगळ्या माझ्या प्रेमाच्या नंदा. सुनबाई चला घ्या. येता चला पटकन घे. अंगणामध्ये दरवळतो अगरबत्तीचा सुवास, विकासरावांचा राहो सतत सहवास. चल सुप्रिया, आता तू घे. एकच मिनिट मी नवीन. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, विठ्ठल रावाचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर. नाचतो मोर, अक्षरावांशी मी केलेलं लग्न माझं नशीब. अरे वा वा.